संत शांत श्रीमंत पैठण निवासी चार चक्राचा असेल या पुरातन शांती प्रभू पैठण निवासी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना धन्यवाद देऊन निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करून आनंदी शरणागती मुक्ताबाईचा हा आणखी सोहळा विसावलेला आहे। ते सर्व स्वागत करणारे विविधभाषी भाविक भक्त हे सर्व मंडळी सालाबाद प्रमाणे जवळपास शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा मुक्ताबाईचा हा पालखी सोहळा 318 वर्षाची आपली दिव्य असणारी परंपरा आणि तो मुक्ताबाईचा 318वा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र असा आपला वाटचाल करत असताना या पुण्य पावन पवित्र पुण्यभूमी बीड नगरीमध्ये हा पालखी सोहळा विसावलेला आणि आज बीड नगरीमध्ये असलेला मुक्ताबाईच्या पालखीचा दुसरा मुक्ताईनगर ते पंढरपूर पर्यंत प्रत्येक गावामध्ये फक्त एकच दिवस आई साहेबांचा विसावा असतो आणि आपली बीड ही पुण्यभूमी इतकी पावन आहे इतकी भाग्यवान आहे की बीड नगरीमध्ये मुक्ताबाईचा पालखी सोहळा हा 2 दिवस विसावायला आला। तर तुम्हाला वाटत असेल काय एवढं बीड भाषेचं एवढं मुक्ताईवरती प्रेम आहे तर त्याचा इतिहास आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास जिथून निर्माण झाला जिथून प्रारंभ झाला या 4 भावंडांनी ज्या पवित्र कुळामध्ये अवतार पवित्रते गुण पावन तो देश ते गुण पवित्र तो देश पावन अशा ज्या पवित्र कुळामध्ये अवतार घेतला या सर्व संतांचे कुळाचे मूळ पुरुष महाराज सांगतात भक्त त्र्यंबक पंत कुळ पुरुष आदी त्यांची समाधी आपेगाव आहे त्यांनी वैद्यनाथ महाराजांकडून अनुभव घेतला आपेगावमध्येच आपली परमार्थ साधना केली आपेगावामध्येच जीवन ठेवला आणि वैद्यनाथ महाराजांनी त्र्यंबक पंतांना आपेगावला असे असणारे त्र्यंबक पंत मूळ पुरुष त्या त्र्यंबक पंतांना एक गोविंद पंत आणि दुसरे हरिहर पंत त्याच्यामध्ये त्र्यंबक पंतांना
म्हणजे संपूर्ण बीड प्रांत जो आहे बीड जिल्हा म्हणलं, या बीड परगण्याचं जे जिल्हाधिकाऱ्याचं पद आपण होतो आता देश अधिकारी आपल्या भाषेमध्ये त्याला देश अधिकारी हे पूर्ण संपूर्ण बीड जिल्ह्याचं पद हे त्र्यंबकपंतांनी होतं आहे. त्याच्यानंतर त्र्यंबकपंताचे दोन मुलं हरिहर पंत आणि गोविंद. त्याच्यामध्ये हरिहर पंत जे देवगिरीचे राजे त्याची फार मोठी परंपरा. त्या आयातील ऋषी लोक श्रीरामचंद्र त्याच्या आधीचे जे राजे त्याच्या आधीच्या राजांच्या सैन्यामध्ये हरिहर पंत मुख्य सेनापती. आणि त्यावेळेस बंड पुकारले गेलं राजाला आज्ञेकडे हरिहर पंत जा आणि ते बंड म्हणून हरिहर पंतांनी बंड म्हणून. परंतु युद्धभूमीमध्ये धाराकिर्दी पडले आणि या युद्धभूमीमध्ये आपला साथ केला. त्र्यंबकपंताला पहिल्यांदा निर्माण झाला. आपला मुलगा गेला आता काय राज्य कुणाकरता एवढं सांभाळायचं. आता उरलेला काळ परमार्थ साधनेमध्ये घालावा म्हणून बीड प्रांताचं जे प्रांताधिकारित्व होतं जिल्हा अधिकारित्व हे सर्व जिल्ह्याचे बीड प्रांताचे पूर्ण अधिकार त्र्यंबकपंतांनी गोविंद पंतांमध्ये आणि तिथून गोविंद पंत संपूर्ण बीड जिल्ह्याचं सर्व हे देखभाल करायला. असे गोविंद पंत ते मुक्ताबाई ज्ञानोबाराय सोपानकाका निवृत्तीनाथ दादाच्या असे गोविंद पंत. त्या गोविंद पंतांनी ज्या पवित्र भूमीत समाधी घ्यावी अशी पवित्र पावन पुण्यभूमी म्हणजे आपली बीड नगरी. असा आपला बीड नगरीचा इतिहास आहे. आणि बीड जिल्हा आणि मुक्ताबाईचं असं अनन्य जोडलेलं नातं आजोबाचं आणि नातीचं हे आगळं वेगळं प्रेम असतं. कारण आजोबाचं प्रेम वेगळं असते म्हणून जिथं आजोबा आहे तिथंच नातवाची मजा. आमचे गोविंद बुद्ध संस्थांचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त ते या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष पण उपस्थित आहे. आणि म्हणून आजोबाचं नातवावर वेगळं प्रेम असतं जे मुलावर नसतं. ते आजोबाचं प्रेम नातवावरती असतं. गोविंद पंताच्या या पवित्र पावन या समाधी भूमीमध्ये गोविंद पंतांनी ज्या भूमीत समाधी घ्यावी अशी आपली बीड नगरी. आणि या बीड नगरीमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईचा हा पालखी सोहळा विसावलेला आहे. हे गोविंद पंत संस्थांचे ते आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. कार्यक्रमाचा सोहळा या बीड नगरीमध्ये या ठिकाणी 2 दिवसांचा विसावलेला आहे. बीड भाषांच्या साताऱ्यामध्ये त्यामध्ये गोविंद पंतांना बरेच दिवस झाले काही शब्द होते. बराच काळ गोविंदराव वयाची 15 पुढे जाऊन रघुनाथ महाराज भेटले. मीराबाईची कोणती नाव श्रद्धा होती महाराज. आवडीने नाव ठेवी रे विठ्ठल. गोदावरीची पूर्ण परिक्रमा केली. 12 वर्षापर्यंत गोदावरीमध्ये गायत्रीचं
एकनाथांच्या कृपेनं विठ्ठल पंत नावाचे पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेच या भगवंतांची होती. असा या मातीचा आणि भगवंताचा आनंद असणारा संतोदय म्हणून या पुण्य काळामध्ये आपला सोहळा विसावलेला आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. आजच्या दिवसाला काय विशेष आहे आज तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्यांनी ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत दिलं, ज्यांच्या कृपेने हा भक्तीचा विचार, हा भक्तीचा मार्ग आपल्यापर्यंत पोहोचला, ते सर्वात गोड असणारे, ज्येष्ठ असणारे शिवाचा अवतार निवृत्तीनाथ दादा. या निवृत्तीनाथ दादा आज समाधी सुरू आहे. आज निवृत्तीनाथ दादाचं समाधी सुरू आहे. या चारही भावंडांनी ज्या समाधी घेतल्या त्याच्यामध्ये ज्ञानोबाची समाधी आनंदी, सोपानकाकाची समाधी श्री क्षेत्र सासवड, तिथून आई साहेब आपल्या मुक्ताईनगरला आल्या आणि मुक्ताईनगरला अंतर्धान झाल्या. पळाली बीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा आणि तिथून सर्व भावंडांना समाधी दिल्यानंतर भगवान परमात्मा निवृत्तीनाथ नामदेव महाराज सर्व सिद्ध गंधर्व सर्व मंडळी आणि आजच्या या ज्येष्ठ वद्य द्वादशी तिथी भगवान परमात्मा पुंडलिकाय संत महाराज या सर्वांनी निवृत्तीनाथ दादाचा समाधी उत्सव हा आजच्या तिथीला केला. म्हणून आजची तिथी निवृत्तीनाथ दादाची समाधी सोहळ्याची तिथी पवित्र आणि पावन तिथी आहे. असा हा निवृत्तीनाथ दादाचा समाधी सोहळा आपण या बीड नगरीमध्ये साजरा करतो. वारकऱ्यांनी असे विचार केला सर्व बसले सर्व पंढरीच्या वारीच्या दिशेला असतात. त्र्यंबकेश्वराला मी जाऊ शकत नाही म्हणून पौष मध्य वारी या वारीला सर्वांनी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ दादाचा समाधी सोहळाचा तो उत्सव यावेळेस सर्वांनी यावं आणि त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला त्या ठिकाणी सर्वांनी जावं. तेव्हापासून मी पौष मध्य यात्रा त्र्यंबकेश्वरची असते. परंतु आजच्या तिथीचा खरा निवृत्तीनाथ दादाचा समाधी सोहळा ज्येष्ठ मध्य द्वादशी म्हणून आज समाधी सोहळा आहे. म्हणून दुसरं कुठलं तरी वर्णन करण्यापेक्षा, दुसरं कोणाचं तरी वर्णन करण्यापेक्षा वर्णन करायचं असेल तर एक तर देवाचं वर्णन करावं, नाहीतर देव मान्य संतांचं वर्णन करावं. कीर्ती मानवाची वर्णन कोणाचं तरी वर्णन करून काय मिळणार आहे आपल्याला? अहो नको त्याचं वर्णन केलेलं काय होतं माऊली सांगतात वाणी शेवटी हे असं तो वायानी काही शेर काचे घोरणी वाया वाढलेला वाणीशी भगवान सांगतात अर्जुना अरे नको त्याचं वर्णन करू. जो वर्णन करण्याच्या लायकीचा नाही त्याचं वर्णन करतात नको. म्हणून त्याचं वर्णन करून काय मिळणार आहे? तर महाराज सांगतात नाही अशा संतांचं वर्णन करावं, देवाचं वर्णन करावं ज्याच्यानं वाणी पवित्र होते, ज्याच्यानं आपले कान पवित्र होतात, ज्यांचं वर्णन ऐकल्यानं आपला पाप नाश होतो. असं माणसानं संतांचं वर्णन होतं. त्यांचं वर्णन जीवाला पावन करणार आहे, वाणीला विश्रांती देणार आहे. म्हणून अर्जुन आई अरे ऐके जे वाच्या विसारी ते साधू कथा असं संतांचं वर्णन वाणीला विश्रांती देणार आहे, जीवाला विश्रांती देणार आहे. आणि ज्यांचा समाधी सोहळा त्यांचं स्मरण हे जीवाला विश्रांती देणार. संसाराची शांती म्हणजे समाधान आपल्याला संसारामध्ये शांती प्राप्त होते.
हा निवृत्तीनाथ दादाच्या स्मरणाचा महिमा आहे आणि आज विशेष निवृत्तीनाथ दादाचं आपल्याला वर्णन करायचं कारण आज त्यांचा मुक्ताबाई समोर निवृत्तीनाथ दादाचं वर्णन जर केलं तर ऐकायला कारण हे जरी वेगळे वाटत ज्ञानोबाला निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई जरी वेगळे आपल्याला वाटत असते तरी निवृत्तीनाथ दादा माऊलीला सांगतात माऊली आम्ही जरी वेगळे असतो समाजात जरी वेगळे असते तरी ऐका माझं निवृत्तीनाथ आणि ऐका काय की आम्ही जरी वेगळे असतो तरी आम्ही मूळ स्वरूपात एकच आहे प्रेमिणीचा रूप जैसा आहे की तैसे मुक्ताबाई आम्हामध्ये निवृत्तीनाथ म्हणे सांगतो या वाचे राणी चौकाची एके ठाई आणि कायम एके ठिकाणी राहणार कायम एकाच स्वरूपात मुक्ताबाईचं स्वरूप एक निवृत्तीनाथ दादाचं आहे माऊलीचं आहे सोपान काकाचं एक स्वरूप आहे राणी चौकाचे एक असं त्यांचं एक स्वरूप पालखी सोहळा जरी ऐसायचा आणि आपण निवृत्तीनाथ दादाचा सोहळा साजरा केला तर निवृत्तीनाथ दादा देखील या ठिकाणी ऐसायच्या समवेत माहेरच दादानी स्वतः म्हणावं अनेक चौकाचे एके ठिकाणी राहिलंय तर मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा त्या समाधी सोहळ्याचा आजचे कीर्तन आमचे पालखी सोहळा परम आदरणीय गुरुवर्य हरणे बाबा यांची आज्ञा महाराज कीर्तन करायला निवृत्तीनाथ दादाचा समावेश मागच्या वर्षी आणि सर्व एकाचे गुरुवार विद्वान ज्ञानवान कुठेच कोणत्या वादात कमी गेले पण महाराजांची आज्ञा आणि महाराजांनी सांगितलं आणि बाबांच्या महाराजांची इच्छा तुम्हीच आजची कीर्तन सेवा कीर्तनाकरता उपस्थित सर्व असणारी यांची अधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांचा नामोल्लेख दादा करणं टाळतो वेळे आहे कारण सर्वांना कीर्तने मोठे मोठे लोका तार मृदंग श्रोते देखा दया माते नमोदंडवत विठ्ठल आणि समाधी सोहळ्याचं वर्णन करावं आपल्या येणारा आपण काय त्याचं वर्णन करावं पण संतांच्याच अभंगाचा आधार घेऊन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ दादाची काव्यामध्ये जी काही स्वतंत्र स्तुती केली निवृत्तीनाथ स्तुती असं एक नाथ महाराजांचं प्रकरण आहे त्याच्यातल्या त्या प्रकरणातला हा एक आपण काय म्हणत असतो आणि मागच्या वर्षी आदरणीय बाबा आपल्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आपण त्याच्यावरच थोडंसं काही एवढं ज्ञान सर्व असा एवढा माझं काही होता कारण इथं एकाहून चल एकापेक्षा एक विद्वान अर्थ सांगणारे सर्वच लावणारे समाधान सर्व विद्वान मंडळी आणि विद्वान माणसामध्ये माणसाला जास्त काही ज्ञान सांगण्याचा प्रयत्न इथलं कीर्तन सोहळ्यातलं कीर्तन होती सेवा होती जसं त्या सणद विभागामध्ये एकाने भागवत सांगावं की गाणी कोणीतरी व्यासपीठावर बसावं आणि बाकीचे न्याय म्हणजे सांगणारा निर्भर आहे आणि ऐकणारे असं नाही सांगणारा त्या अधिकाराचे ऐकणारे देखील त्याच अधिकाराचे म्हणून आपण सर्व मुक्ताबाईचे निष्ठावंत असणारे वारकरी सर्व त्याच अधिकाराचे त्याच मुक्ततेचे मी आपल्यासमोर सामुद्रिक काय शिकतो पण अतिशुद्धी मुक्ताबाई जशी मुक्ती देते जसा अर्थ कारण अर्थ लावणारे ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मध्ये आपण या अभंगामध्ये निवृत्तीनाथ दादाचं जे नाथ महाराजांनी वर्णन केलं त्याचा विचार आपण करू या अभंगातून शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज निवृत्तीनाथ दादाचं वर्णन करत असताना निवृत्तीनाथ दादांना धन्यवाद काय धन्यवाद दिली त्याचं कारणच आहे त्यांनी आपलं जीवन धन्य केलं त्यांचं जीवन धन्य काय धन्य त्याचं चिंतन आपण लोकांना बरंच नाही धन्य जीवन ठीक जीवन धन्य जीवन त्यांनी आपल्या जीवनात एक
तो ज्ञान देणे सफळ केला. माऊलींनी आपल्या जीवनामध्ये तो दिवस उगवलेला दिवस हा सफळ केला, सार्थक केला, तो धन्य केला. तसंच निवृत्तीनाथ दादाच्या जीवनामध्ये देखील जो दिवस उगवला तो निवृत्ती देणे सफळ केला, तो सोपान देणे सफळ केला, तो मुक्ताबाई सफळ केला. या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये जो दिवस उगवला तो सफळ केला आणि आपला जो दिवस उगवला तो सर्व परंतु यांनी आपल्या जीवनात एक दिवस सार्थक केला. अशा संतांची सोय त्यांनी आपलं जीवन धन्य बनवलं आणि
शंकरं शंकराचार्यं केवलं नारायण. भगवान शिवाने शंकराचार्य रूपाने अवतार घेतला आणि जे नास्तिक मत जगात पसरलेलं होतं त्या सर्व नास्तिक मताला कशावर संपूर्ण बद्रीनाथपर्यंत आपल्या धर्माची पताका त्या ठिकाणी बोलली आणि चारी दिशेला चार हे शंकराचा अवतार आहे. त्याच्यानंतर अजून 700 वर्षापूर्वी कलेचा प्रभाव जिकडे बघाव तिकडे कधी प्रबळ सर्वकडे दुःख त्याचा भारताने समाधी पत्रामध्ये राजे यवन भ्रष्ट झाले, राजे यवन भ्रष्ट झाले. आणि आई साहेबांनी ज्यांना अनुभव दिला ते महायुगीच
सर्व संत मंडळी वेगवेगळे आले, पंढरला आले, नामदेवला देवाला सांगतात तेव्हा नामामध्ये आणि सहज आली पण सहज आढळल्या रस्त्याला तर तेव्हा सांगा बरं आपले गाव कुठे? आपले गाव कुठे सांगा स्वामी आपले गाव कुठला आपले गाव आहे सांगा मला. त्यावेळी देवाला सांगितलं नामदेवला फार जवळ आहे पण सांगा आपले गावला या यांच्या पुण्यभूमीचं दर्शन तरी होईल. काय पाहुयाचे मुला चलावे तुम्हाला सहजा देवाचा भाऊ आपण देवते चलावे नामामध्ये सहजारी पाठ चला आपले गाव आपले गाव कुठे सांगा स्वामी कुठे आहे आपले गाव सांगा आपले गाव आल्यानंतर कवय पंडिताला आपण सर्व बालपण त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा इथं होतो आम्ही लहानपणी इथं खेळायचो इथं निवृत्ती ज्ञानेश्वर पुराणाचे सामाजिक सोपान होतं आम्ही सोपान कार्यक्रमाला संभार करावा निवृत्तीला करा माऊली यांनी भरपूर यावे आणि तेव्हा ते वर्णन सांगत असताना मुक्ताबाईचं हृदय बोलणार आणि हृदय बोलणाऱ्या मुक्ताबाई जेव्हा सांगत तेव्हा आम्ही लहान होतो ना आमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त करतात इथून तेव्हा आम्हाला काही लहान होते ते पण
सांग बरं कमळ कवडे दिवशी आरंभले सांग बरं त्या कोणत्या पुढे दिवशी जाण्याची तयारी करते तू निवृत्तीने एकांत केला मुक्ता दिवशी कमळ कवडे दिवशी आरंभले सांग बाई मुक्ता पुढे दिवशी आता कमळ करते पुढे कोणता दिवस आहे आता कोणता दिवस ठरवते आता असं म्हटल्यानंतर जो हुशार आहे परत बाबा कायम सांगायचे आपण सगळं बाबा सांगायचे एखाद्या घरी आपण गेलो जसं बीडमध्ये एखाद्या घरी चला मावली जेवण झालं भाऊ आता कधी निघता आता कधी जाता तुम्ही कधी निघता मग शाळे माणसाला म्हणा का आपण थांबतो जे काही दिवस बालाजी मंदिरावर पालखी तोपर्यंत नाही त्याला काय करावं पुढे दिवशी निघता लगेच पिशवी उचलायला निघा थांबू नये तसं मुक्ताबाईला विचारल्याबरोबर कवडे दिवशी आला पहिले असं म्हटल्याबरोबर कमळ कवडे दिवशी असं म्हटल्यावर दादा कवडे दिवशी आताच आणि एकदम सुद्धा कसा वारा सुटला विजा कडकडा आणि त्या विजेच्या कडकडाटामध्ये तो सुंदर वारा सुटला एक जोरात वीज कळाली आणि त्या निरंजनी सर्वांसोबत काय प्रत्येकासोबत संवाद केला परंतु मुक्ताबाईच्या कष्टी गेले काहीच बोलणे झाले नाही काहीच बोलणे झाले नाही अवघ्या परिसर कष्टी गेले बाकीच्या पेक्षा मुक्ताने खूप काहीच बोलली नाही काहीच संवाद नाही काहीच बोललं नाही झालं म्हणून फार वाईट वाटत फार दुःखी झाले विकास झाली तिथं एक महिनाभर लहान असताना निवडणुकीला जाताना इतके लोक झाले इतके कष्ट झाले फार कष्ट निवडणुकीला कीर्तनाला वेळ कमी असणाऱ्या माणसाला आपण वेळेचा विचार करा आता पंढरपूरची यात्रा आहे पुढे दिवस फार कमी आहे म्हणून भगवान केली सर्वांना आपल्याला दिव्य विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसून सर्वचे सर्व देव ऋषी गंधर्व सर्वचे सर्व आले आणि सर्व सर्व मिळालेली झालेली आणि तेथून सर्व विमानात बसून हे सर्व सप्तमंडळी सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी गडावरतीचं दर्शन घेतलं निवृत्तीला त्याला आपल्या अवस्थेमध्ये दास होत तेव्हा नारदाने कीर्तन करावं नारदाने सप्तशृंगी गडावर कीर्तन करावं आपल्या आईचा दरबार नारदाने कीर्तन नारदाने वर्णन करावं
कीर्तन झाल्यानंतर तुम्ही सर्व संतोषी पंचमीच्या दिवशी आहे पंचवटीशी पंचवटीला आल्यानंतर त्या पंचवटी झाले आणि दशमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर भगवंताने निवृत्तीनाथाचा समाधी सोहळा साजरा करण्याकरता नामदेव महाराजांची चारही समाधीची जागा नाही समाधीच्या जागेवर बिल्व दर्भ दुर्वा तुळशीपत्र सर्व ठेवलेले सर्व समाधीची जागा तयार केली एकादशीचा दिवस एकादशीचं व्रत एकादशीचं कीर्तन आणि द्वादशीची कारण निवृत्तीनाथाला पांडुरंगाचं नमन केलं नमन केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा वाहतायत रुक्मिणी माता वाहतायत माता वाहतायत आणि सर्व वाहून झाल्यानंतर सर्व तयारी झाल्यानंतर निवृत्तीनाथाच्या समाधीची देव ठेवणार आणि समाधीची देव ठेवल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सांगतात कुंडलिक आणि पांडुरंग त्यांनी देव
एकाग्र चित्ताने समाधी असते. चिन्मय ते ज्योत उजळली कुंडलिके पिठी निवृत्तीच्या गळा. कुंडली निवृत्ती नावाचा दिवस आणि मग त्यावेळेस तिथं गेल्यानंतर धावत जावं आणि निवृत्तीनाथ दादाला प्रेमाला आलिंगन द्यावं की महात्मे जगाला पावन करणारे तुम्ही कुणाला पावन करणारे महात्मे आता कधी याचं दर्शन होईल म्हणून कुठे काय केले आणि निवृत्तीनाथ प्रेमाला हे पाहिल्यानंतर तुला प्रश्न भरावा लागला. सर्वांच्या डोळ्याला असू माणिकाच्या डोळ्यात अश्वेती आणि निवृत्तीनाथाला शांत डोळे घातले आणि समाधीस्थ झाले. Thank you.
कशी करी भगवान त्र्यंबकेश्वराच्या शिखरावरती त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. मागे शोभे ब्रह्मगिरी, पवित्र ब्रह्मगिरी पर्वता मागे शोभतोय असं निवृत्तीनाथ दादाचं वर्णन करून त्यांच्या समाधीचा निर्देश सांगून आज महाराष्ट्रात त्यांचं काय वर्णन करावं मला तर मी एकच करू शकतो. अशा निवृत्तीनाथ दादाच्या चरणावर निवृत्तीनाथ दादाच्या समाधीजवळ मी नतमस्तक होतो. निवृत्तीनाथाचे चरणी शरण येता जनार्दनी. अशा निवृत्तीनाथ दादांनी अनन्य भावना शरण जातो. ज्याला आपलं कल्याण होतं, ज्याला आपल्या जीवनात आपलं खरं हित व्हावं वाटतं त्याला एक तर देवाला शरण जावं नाहीतर संतांना शरण जावं. यांना शरण जाण्यातच जीवाला नको, त्याला शरण जाण्यात जीवाचं कल्याण होणार नाही आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात ते निवृत्तीनाथ दादांना अनन्य भावानं शरण आहे. आपणही निवृत्तीनाथ दादाच्या शरणागती करून त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा सर्वांना महत्वाचं आहे. 1 तासाची मर्यादा होती परंतु आपलं सर्व या ठिकाणी आज कसा प्रवास करून आलो. महाराजांचं म्हणणं होतं सुद्धा प्रश्न जाऊन पण उद्या पुढचा प्रवास आहे महाराष्ट्रात आपल्याला कुठं असला म्हणून आपण निवृत्तीनाथ दादाचा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा केला आणि समाधी सोहळ्याची शिवाबाची प्राप्त झाली. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विद्वान घेऊन त्याच्यानंतर संतांचं निवृत्तीनाथ दादाचे चिंतन करून आज त्यांचा समाधी सोहळा निवृत्ती निवृत्त या नामाचा जर जप केला तर मूळ पापाची निवृत्ती होते असा सामर्थ्य निवृत्तीनाथ पूर्ण निवृत्तीनाथ दादाचा महिमा स्नान महाराजांनी वर्णन केला. म्हणून त्या लिंबारूपाने त्या निवृत्तीनाथाचं स्मरण करून शिवगावी लागलं. समाधी रूपाने या जगात शिल्लक राहतात. ते समाधीच्या रूपाने जगात काही राहतात. राहिल्या त्या समाधी जगात या समाधीच्या रूपाने जगात राहतात. या समाधीचं दर्शन घेतलं तर त्या समाधी जीवाला आवडतं. त्यांच्या समाधीचं जर आपण दर्शन घेतलं तर त्यांच्या दर्शनात जीवाला असं समाधी रूपाने राहतात. माऊलीला समाधी आनंदीला घेतली. माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतलं जीवन संकटाच्या समाधीला जीवन मुक्ताबाईच्या दर्शनाला जीवन आई साहेबांचं दर्शन घेतलं जीवन आणि तसाच निवृत्तीनाथ दादा समाधी रूपाने शिल्लक राहिले. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. आज
दुःखातून मुक्ती देणार त्यांचं चिंतन स्मरण समाधी रूपाने शिल्लक करून कार्य रूपाने शिल्लक राहतात आणि सर्व जगाचं आजही ते घडवतात आणि जगाला मुक्तीचा आनंद होतात. ज्यांच्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त झाला त्या अतिशक्ती आपल्या करता मुक्त एखाद्या परिसरात आपल्या करता नाहीतर सर्व संत मराठवाड्यात सर्व पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आपल्या वाट्याला काही आलेलं आपली परिस्थिती काय झाली असते मुक्ताबाई असते. म्हणून मुक्ताबाईची सर्वात जास्त उत्तर आपल्या परिसरात कारण उपेक्षित असताना आपला परिसर कोणीच संत नव्हतं परंतु वारकरी संतांमध्ये मुक्ताबाई आपल्या परिसरामध्ये आल्या. विदर्भ खानदेश मध्य प्रदेश या सर्व परिसराला पाहून करत सर्व महाराष्ट्राला पाहून करत पंढरपूर क्षेत्रापर्यंत आई साहेब जातात आणि सर्व परिसराला पाहून करतात. 6 जिल्ह्यातून प्रवास करत तुम्हाला आनंद देतात. या बीड परिसरामध्ये आई साहेबांच्या आजोबाची समाधी ही समाधी रूपाने शिल्लक आहे. या बीड नगरीला देखील आई साहेबांच्या वास्तव्याने भूमी पावन झाले प्रवेश झाले. असा बीड नगरीमध्ये सर्वांनी उत्साहात आई साहेबांचा स्वागत सोहळा या ठिकाणी साजरा केला आणि आजचा असणारा निवृत्तीनाथ दादाचा समाधी सोहळ्याचा उत्सव तो उत्सवही आपण साजरा केला. ती उत्सवातली सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य अमराच्या वाट्याला आली. मी एवढा काही विद्वान ज्ञानवान विद्वान कुठलाच वाण नाही तरी आपलं सर्वांचं प्रेम आहे. असंच प्रेम आपल्या जीवनामध्ये कायम असावं. पालखी सोहळा प्रमुख परम आदरणीय रवींद्र महाराज घडे आमचे संस्थानचे अध्यक्ष परम आदरणीय भैयासाहेब तेही या ठिकाणी मधून कार्यक्रमाकरता कीर्तना करतो. तुम्ही सांगितलं शिकायत तुम्ही आराम करा. ते नाही कीर्तन ऐकल्याशिवाय मी जाणार नाही म्हणून ते उपस्थित आहे. सर्वांच्या प्रेमाशिवाय या ठिकाणी माझ्या वाट्याला झाली आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ती सिद्धीच गेली. जे बोलू शकलो मुक्ताबाईच्या कृपेने बोलू शकलो जे चुकीचं बोलण्यात गेलेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष असून क्षमा करा. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने निवृत्तीनाथ दादाचा जप करूया कारण हाच त्यांचा समाधी सोहळा आहे आणि त्यांच्या जपानं त्यांच्या चिंतनानं दुःखाचं मूळ कारण पाप ते नष्ट करण्याचं सामर्थ्य निवृत्तीनाथ दादाच्या चिंतनामध्ये स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती सुरुवातीलाच प्रमाण म्हटलं. म्हणून सर्वांनी अजिबात आळस न करता बारीमध्ये दर्शनाकरता असलेले गप्पा न करता जे सर्व बसलेले हात एकदम मोकळे करून व्यवस्थित बसून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करत सुंदर असा निवृत्तीनाथ दादाचा जप आता घेऊ.
भैया